चेंबूर येथे झाड कोसळून शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी पालिकेने त्यांच्या गार्डन आणि रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याविरोधात उद्या मनसेने आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपल्यासोबत सध्या मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, आताच तुम्ही अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली, काही सकारात्मक या भेटीमध्ये समोर आले? आत्ता आम्ही अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली, जवळजवळ अर्धा तास आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली। आमच्या 3 प्रमुख मागण्या होत्या। एक, जो गार्डन सुपरिटेंडंट आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नंबर 2, एक इंडिपेंडंट चौकशी या सगळ्या संदर्भात नेमली पाहिजे, कारण जो काय चौकशीचा अहवाल आला तो आम्हाला मान्य नाही। आणि तिसरं, भविष्यात काय तुम्ही या संदर्भातल्या योजना करणार त्याची तुम्ही माहिती द्या। पण त्यांनी इंडिपेंडंट चौकशी आम्ही करू असं म्हटलंय, पण त्याची टाइम फ्रेम द्यायला तयार नाही। चौकशी अंती आम्ही कारवाई करू, आमचं म्हणणं की आधी कारवाई करा आणि मग त्याच्यावर चौकशी करा, ते त्यांनी मान्य अजून केलेलं नाहीये। त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आणि उद्या सकाळी 11 वाजता आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करणार आहोत। आपण बघितलं की काही चेंबूरची एकच घटना नव्हती, इतरही ठिकाणी झाड कोसळून कोणी जखमी झालं तर मृत्यू देखील लोकांचे झालेले आहेत। असं असतानाही पालिका त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना वाचवते असं वाटतं? निश्चितपणे एक्झॅक्टली आमचं तेच म्हणणं होतं की एक झाड कोसळण्याचा विषय नाहीये किंवा मृत्यू झाला तो अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आज अजून 900 ठिकाणी झाडं कोसळली, नशिबाने तिथे कोण नव्हतं, नाहीतर आज किती लोक जखमी होऊ शकले असते किंवा किती लोक मृत्यू पडले असते। त्यामुळे ह्याच्यामधल्या ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस आहेत त्याच्या संदर्भातली चौकशी कधी होणार? जेव्हा गार्डन सुपरिटेंडंटनी काम केलं नाही गेले 2 वर्ष याच्यावर, त्याच्यावर कारवाई कधी होणार? वाटेल तशी टेंडर वाटली, त्या सुपरिटेंडंट ऑफ गार्डनवर कधी कारवाई होणार? हे आमचे विषय आहेत। त्या संदर्भात अजूनही समाधानकारक उत्तर आम्हाला अतिरिक्त आयुक्तांनी दिलं नाही, त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत। कॉन्क्रिटीकरणाचा एक प्रश्न होता, त्यासोबतच जी मॉन्सून पूर्व तो त्याबद्दल देखील बोलत नाही पालिका काहीच। झाडामध्ये कॉन्क्रीट भरा हा जो टेंडर मधला होता तो मूर्खपणाचाच होता, ते त्यांनीही मान्य केलं। त्यांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष टेंडर आहे, आम्ही काही ते बघितलं नाही। म्हणजे तुम्ही जे टेंडर फ्लोट करताय ते वाचण्याची तसदी तुमचे अधिकारी घेत नाही, असा अधिकारी तुम्ही काय म्हणून पदावर ठेवलाय? आज तुमची जी भेट झाली, राजीनाम्याच्या मागणीबद्दल किंवा कारवाईच्या मागणीबद्दल अतिरिक्त आयुक्तांचं काय म्हणणं होतं? अजून अतिरिक्त आयुक्तांनी आम्हाला कुठलंही ठोस आश्वासन त्या बाबतीत दिलं नाही। आम्ही याच्यावर विचार करू, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, मला विचारावं लागेल, अशी थातुरमातुर उत्तर आहे। तुम्ही आयुक्तांना देखील या एक पत्र लिहिलं होतं, त्याचं देखील उत्तर देण्यात येत नाही, अजून दिलेलं नाही। त्याच पत्राच्या अनुषंगाने आज त्यांनी चर्चेला बोलवलं, पण उत्तर कुठलीच मिळाली नाही। उद्याचं आंदोलन कशा स्वरूपाचं असेल त्याबद्दल काय सांगा? उद्याचं आंदोलन आझाद मैदानाचं आहे आणि जसं मनसेचं आंदोलन असतं तसं। आपण ऐकलं होते संदीप देशपांडे त्यांनी आताच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतलेली आहे। त्या भेटीत काही तोडगा निघाला नाही, म्हणून आपण बघतो की मनसेने आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि मनसे स्टाईलमध्ये हे आंदोलन होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।